नमस्कार मित्रांनो. मित्रांनो तर आजचा आपण एपिसोड बघितला असेल. तर आजच्या एपिसोडमध्ये तंतोतंत जो टास्क होता फ्रीज, म्हणजे जो मागे सुरुवातीला ज्या वेळेस सीझनच्या पहिल्याच वीकला झालेला तंतोतंत टास्क, तोच तंतोतंत टास्क रूम त्यावेळेस रूमचा होता, बेडरूमचा, की तो तंतोतंत रूम लावायची होती आणि यावेळेस होता फ्रीज लावायचा. आणि त्यावेळेस जो डिसिजन दिला आणि यावेळेस जो डिसिजन घेतला त्याच्यामध्ये तंतोतंत काहीच नाही आहे. त्यावेळेस त्यांनी ते एकमत करून जो चुकीचा टास्क झालेला होता, टास्क पूर्ण बी नव्हता, त्याच्यात एकमत करून डिसिजन घेतला की हा टास्क पूर्ण झालेला आहे आणि तो रूम तंतोतंत लागलेली. आणि मग आज काय झालं? आज त्यांना म्हणजे काय झालं त्यांना फक्त आज प्राजक्ताला कसं वाचवायचं हे त्यांच्या डोक्यात होतं. त्यामुळे त्यांनी प्राजक्ताची चावी ही ह्या साईडला कशी जाईल हे पाहिलेलं आहे. आणि प्राजक्ताला आता जे नॉमिनेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये की काय झालेलं आहे की ही चावी त्यांच्या दुसरीकडे गेलेली, म्हणजे प्राजक्ता तिथं सेफ होऊन गेलेली आहे. पण नॉमिनेशनपासून ती सेफ होईल अशा प्रकारे त्यांचा तो प्लॅनिंग होता. त्याप्रमाणे त्यांनी हा खेळ केलेला आहे. त्या पण पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये नॉमिनेशनचं नव्हतंच, याच्यामध्ये राशनचं होतं. आणि राशनचं 50% राशन आणि गोल्डन राशन, ब्राऊन राशन. आपण भाऊ म्हणतो राशनचं होतं, राशनचं टास्क पुरतं होतं. आणि ती चावीचं जे होतं डेंजर झोनचं ते शेवटी आपल्याला ते सांगणार आहे बिग बॉस. म्हणजे ज्यावेळेस त्यांचे नॉमिनेशन होईल, बाहेर घराच्या बाहेर काढण्यात येईल, त्यावेळेस त्यांना ती सपोर्ट करणार आहे. अशा पद्धतीने तो गेम चाललेला आहे. नाही, कॅप्टन्सीचा सपोर्ट असणार आहे. कॅप्टन्सीचे उमेदवार जे असतील ते तिकडचे 3 आणि इकडचे 3 होतील. याच्यामध्ये ते परफेक्टली अशा, आता इकडचे 3 जे आहे त्यांना स्ट्रॉंग म्हटलेलं आहे आणि इकडचे 3 जे आहे ते त्यांनी टास्क नष्ट केला होता. आणि तर मित्रांनो बघायला गेलं तर खरं म्हणजे टास्क नष्ट झालेला आहे तो तन्वी कोयतेमुळे झालेला आहे. तन्वी कोयते डायरेक्टली पुढे गेल्यानंतरून राकेश बापटनी सुरुवात केली. ॲक्च्युली राकेश बापट हा टास्क रद्द करण्यासाठीच आहे बिग बॉसमध्ये आज दिसून आलं. सुरुवात तर त्यांनी केली पण तन्वीने जास्त केलं. वाटत होतं की रुचिता टास्क पूर्ण होऊन देत नाही. पण आज मला गेम वेगळा वाटला. मग सर्व गोष्ट आज राकेश बापटच्या अंगात रुचिताचं भूत घुसलं होतं असं मला समोर. नाही, नावं ठेवायचं होती ते रुचिताला की ही तास रद्द करती, फेकती, फुकती, जे करती ते. पण मग राकेश बापटला तास त्याचं खेळायला काय झालं होतं, तो रेवाला वैताग देत होता. मग तन्वीला राग आला, मग तन्वी तिकडे गेली. पण तन्वीने तिथं काही केलेलं नव्हतं, भाऊ म्हणतो, पण तन्वीने काही केलं नव्हतं. आणि त्याच्यात तिथं घुसली तर सागरमध्येच टपकला. म्हणजे हे सगळं यांनी मला असं काल एक व्हिडिओ बनवलेली आहे की स्क्रिप्टेड वाटतं. त्या पद्धतीने आम्हाला वाटतंय की मग याची एंट्री होईल, मग हा असं बोलल, मग ते तसं बोलल, या पद्धतीने ते झालेलं आहे सगळं. आणि हा सगळा बिग बॉस स्क्रिप्टेडच आहे. म्हणजे स्क्रिप्ट लिहून यांना येतील त्या पद्धतीने हे खेळतात. तुला तसं वाटतंय? पण जर राकेश बापटनी जर सुरुवात केली नसती आणि त्याच्यानंतर तन्वीने त्याच्यात ओव्हर केलं नसतं, तन्वी पुढे आली, तन्वीने ते फ्रीजकडे गेली, त्याच्यानंतरून ते केलं, मग त्या गोष्टी मग त्यावेळेस तन्वीने सुरुवात केली दिसत होतं. मग ते विशाल वरतून आला खाली की नाही तुम्ही या लाईनच्या पुढं जायचं नव्हतं. आणि विशालने जे सुरुवात केली पटापट ते वस्तू बाहेर काढला, मग संकेत आला. पण मित्रांनो याच्यामध्ये कोणी सुरुवात करावी, पण सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतरून जे फेकाफेकी झाली. पण याच्यात भारी कोण खेळलं? संकेत भारी खेळला. तन्वीला खेळता येत होतं की तन्वीनी ज्या वेळेस समजुतीने घेतच नाही. तन्वी एखादी गोष्ट घ्यायची, त्यांचे 4 लागले होते, त्यांचे 3च आयटम झाले होते, त्यांचे 4 कप्पे झालेले होते. तन्वीने तिथं समजुतीने घेतलं असतं आणि विचार केला असता की आता संकेतनी कसं खेळला. संकेतनी परफेक्टली 5च्या 5 लागल्यानंतरून पण शांत उभा होता. तशी तन्वी का करत नाही? तन्वीला म्हणजे पुढं जाऊन भिडायचीच काय गरज पडली? जे राकेश बापटने केलं होतं, 1-2 वस्तू फेकल्या होत्या, मग तासमध्ये थोडीशी रंगत यावं म्हणून फेकल्या होत्या ना. तुला काय वाटतं याच्यावरनं? मग तन्वीने का पूर्ण पुढे गेली केला तो कार्यक्रम? तन्वीने तर हातात लावला नाही. तन्वीने फक्त होल दिली. भाऊनी पाहिलं नाही वाटतं. तन्वीने फक्त होल दिली. त्याला लगेच सागर तिथं टपकला. सागर तिथं बोलायला लागला. लगेच विशालाने तो खाली आला आणि त्यांनी ते सगळं पाडलेले. तर अशा पद्धतीने जो तासचा पूर्णच्या पूर्ण आता काय त्याला रद्दच करायचा होता. तिसरा चान्स भेटेल, तिसऱ्या चान्स मध्ये 1-1 पॉईंट भेटतील अशा पद्धतीने दोघांना बी गोल्डन भेटल आणि घरामध्ये एकदम हे होईल का सगळेजण गोल्डन खातील. पण मग गोल्डन तर झालं नाही, ब्राउन्स भेटलेला आहे आणि अर्ध्याला ब्राउन्स अर्ध्याला गोल्डन. मग त्याच्यामध्ये आता राखीचं मोठी पणाला लागली, कारण की गोल्डन राशनमध्ये नाही, ब्राउन राशनमध्ये साखर नाही आहे, त्याच्यानंतर फळं नव्हते, यांनी ते फळं चोरले. आणि उद्याच्या आपल्याला एपिसोडला चोराचोरी दिसणार आहे की हा इकडनं चोरल तर तिकडनं चोरल.
हे पूर्ण पहिल्यापासून या वेळेचा बिग बॉस कसा झालेला आहे माहिती का, तुम्ही मेहनतीने कोणतीच गोष्ट करायची नाहीये, सगळं टास्क रद्द करायचे पाहायला पण इंटरेस्ट येत नाही आणि फक्त जे राशन आलं ते चोरून घ्यायचंय, चोरून यांनी ही वस्तू चोरायची, त्यांनी ती वस्तू चोरायची आणि खायची, हेच गोष्टी दिसत आहे. त्याच्यामुळे मेहनतीचं इथं कोणताच विषयच नाही आलेला. तर या वेळेचं बिग बॉस मला खरंच बघण्यासारखं वाटत पण नाहीये, कारण की आम्ही व्हिडिओ बनवतोय, पण व्हिडिओ बनवल्यानंतर आम्हाला स्वतःला वाटतंय की यार हे कोणते टास्क आहे, हा कोणता बिग बॉस आहे हा असं कोणता वाटायला बिग बॉस आहे. कारण की ते टास्क पूर्ण होत नाही आणि रेशन दिलं अर्धवट राहतं, त्याला सजा पण अर्धी अर्धी भेटती, मग काय उपयोगच नाही होत ना. आणि त्याच्यातही हे एकमेकांना सांगताय की आपण असं असं करू, मग प्रेक्षकांना दिसल, मग त्या हिशोबाने आपण चालू. हा ते त्यांच्या नवीनच चालू झालं तो वस्तू संगती बोलायचं. चायला मला असं वाटत होतं ते नाही का मतीमंद पोरं असतं ते समोर समोर बसून येण्याचं आहे करतात, त्याच पद्धतीने मला सागर दिसत होतं. नाही ते ऍक्च्युली अनुश्रीने ना तो मुद्दा काढला की आपण आहे ना बसून सगळ्या जणांनी आपण वस्तू सांगती बोलू. अनुश्रीने ना ऍक्च्युली हिंदी बिग बॉस बघितला असेल, तर हिंदीमध्ये नाही का ती कोण होती, ती मोठी एकदम पैसेवाली होती, ती आली होती हिंदीमध्ये नव्हती का, तिचं नाव तन्वीच होतं वाटतं, असेल काहीतरी. तिचं नाव, ती हिंदीमध्ये होती, ती झाडा संगती बोलायची, कल्पू काका, त्याच्यानंतर पाण्या संगती बोलायची, भिंती संगती बोलायची. मग तिला वाटलं यायला आपण हे प्रयोग करून बघू. मग बिग बॉस बोलले अरे तो प्रयोग हिंदीत झालेला आहे, आता तो मराठीत करू नका, हिंदीमध्ये बोर झाले होते लोक. आणि खरंच ते तेवढा वेळ त्यांनी दाखवलं ना, ते 10 ते 10 मिनटं तो कम्प्लीट एपिसोड बोरिंग वाटत होता. मी तर खरंच उठून निघून गेलो, म्हटलं यार हे काय बोरिंग दाखवत आहे. तर या वेळेचं ते झालं बिग बॉस बोलले नंतर म्हटलं अरे आता टास्क आला, म्हटलं आता टास्क आला, चला जाऊ दे आता परत पाहू आपण टास्क कसा होतो. तो टास्क पहिला एकदम भारी वाटला, पाहिला एकदम इंटरेस्ट आला. पण दुसऱ्यांदा मग परत माती खाल्ली, राकेशनी सुरुवात केली आणि एंड विशालनी केला. मग तिथं परत पचका, म्हणजे ह्याच गोष्टी चालू होत्या. तर मित्रांनो असा ह्या वेळेचा बिग बॉस आणि असा ह्या आजचा एपिसोड जो खूपच बोरिंग आणि खूप 10 मिनटं बोरिंग आणि बाकीचं काहीच इंटरेस्टिंग नाही. आणि एकामेकाला गोष्टी सांगण्यात येतात की तू हे असं कर, तू तसं कर, मग आपण दिसू बाहेर. मग ह्या गोष्टी चालू आहे आणि खोटं नाटक करायचं. दिसायला तुम्ही ठीक आहे, दिसायला तुम्ही खूपच प्रयत्न करताय, पण जर ज्या टायमाला तुम्हाला टास्क भेटतो त्या टायमाला तुम्ही टास्क पण फेअर केली नाही, टास्क पण तुम्ही बात करून टाकता, याला अर्थच नाही ना. म्हणजे ती भाऊच्या धक्क्यावरती सांगण्यात येतोय की तुम्ही एक डील करा, तुम्ही एक स्ट्रॅटेजी करा. यांची स्ट्रॅटेजी काय की आपण रद्द करायचा. डील काय राहते यांची की आपण आहे ना त्या फक्त प्राजक्ताला गळेशी घेऊन त्या प्राजक्ताला पुढं ती डेंजर झोन मध्ये तिला बाहेर काढायचा विशालचा प्रयत्न, त्याच्यानंतर तन्वीचा प्रयत्न की आपण कसं वेगळं दिसू. तिथं पण मुद्दा उचलत होते की याचं नाव घ्यायचं. विशालने त्यांच्या टीम मधले सगळे अनुश्री झालं, प्राजक्ता झालं आणि ती रेवा झाली, या तिघांची नावं घेतली, सगळे हा म्हणायला लागले. तिथं पण ऑब्जेक्शनला कोणी उभा नाही. तो राकेश बापट होता, तो मतिमंदावानीच उभा होता. मला असं वाटतंय की राकेश बापट आणि विशाल दोघं मिळून गेम खेळतायत असं मला पहिल्यापासून वाटतंय. कारण की ते दोघांच्या एकामेकाच्या खिलाफ कधीच जात नाही, एकामेकाच्या खिलाफ कधीच बोलत नाही, एकामेकाला नॉमिनेट पण कधीच करती नाही. काय चाललंय ते मला असं वाटतं की बाहेरून मित्र येतं, मग मध्ये पण हे मित्रता दाखवताय, मित्रताप्रमाणेच खेळताय. यांनी बरेच 2 टीमा बनवलेल्या आहेत, इकडे नाही इकडं, आणि त्यांच्या दाखवण्यासाठी तो गेम फक्त चाललाय. पण काटामध्येच सगळ्यांकडे आता जी डेंजर झोनची चावी आहे, डेंजर चावी ती फक्त सगळी काटावाल्यांकडेच आहे. तन्वीकडे आहे, दीपालीकडे आहे आणि राकेशकडे आली. फक्त त्याच्यामध्ये प्रभू शिल्लक राहिला. खरं म्हणजे प्रभूंनी डोकं लावलं होतं. प्रभू बोलत होता की तुम्ही ना तन्वीच्या जी चावी आहे डेंजर झोन मधली ती घ्या आणि ती द्या. निर्णय घेता आला असता. आता विशाला प्राजक्ताची चावी काढायची होती, मग एक प्राजक्ताची घ्या, एक तन्वीची घ्या. तन्वी नाही म्हणतो दीपालीची घ्या. त्यांनी ती रेवाची चावी घेतली. हा जो डिसिजन घेतला हा तो त्यावेळेस बोलून दाखवला प्रभूने. त्यावेळेस ऍक्च्युली प्रभूला आहे ना ते गिनतीमध्ये धरत नाहीये. त्यांना ते फक्त प्रभू आहे तो ते सल्ले देतोय, पण त्याचे सल्ले हे परफेक्ट निघताय. काटा टीमला तो पूर्णपणे सपोर्ट करतोय आणि काटा टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, पण काटा टीम वालेच भंगार आहे. ते त्यांना अंगाशी घेण्याला सवय. बापट आहे ना तो भंगार आहे. तो म्हणतो मी इंडिव्हिज्युअल खेळतो. मग ज्या टायमाला नॉमिनेशन येतं, ज्या टायमाला काटा टीमचा सपोर्ट येतो, मग त्या टायमाला सपोर्ट का घेतो? मग त्या टायमाला विशालला तो नॉमिनेट का करत नाही, हा बी एक प्रश्न आहे. तर मित्रांनो हे असे खूप सारे प्रश्न आहे आणि आजचा एपिसोड बी बघितला आपण. एक तर विशालला नॉमिनेट केलं
तर बिग बॉसला माहिती आहे विशाल घराच्या बाहेर जाईल, त्यामुळे करत नाही. त्यामुळे विशालला नॉमिनेट बिग बॉस स्वतःच होऊन देत नाही. हं. त्यामुळे असे काही ना काही फंदे आणतो. आता कालचाच विषय धरला तर काल तन्वी समोर विशालला का उभं केलं नव्हतं, हा एक मोठा मुद्दा आहे. प्रभूलाच का उभं केलं होतं, हा एक मोठा प्रभूला मुद्दा. नाही, संकेतला उभं केलं होतं. नाही विशाल समोर संकेतला केलं होतं. हा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक लाईक करा करा, शेअर करा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. असे आम्ही बिग बॉस बद्दल काय अजून काय जे पाहतो, इंटरेस्टिंग वाटत नाही त्या गोष्टी आम्ही सांगत सांगत असतो नाही. आणि आणि सांगण्यासारखं काही बिग बॉस मध्ये आता राहिलेलं पण नाही. राहिलेलं पण नाहीये. ज्या गोष्टी आहे त्या व्यवस्थित नाहीये. ह्या वेळेचा सीझन कसा तरी कसा चाललेला आहे, तर त्या हिशोबाने त्या व्हिडिओ पण तशाच पद्धत निघते आहे की यांना इंटरेस्टिंग करायचं नाही, सगळं सांगून सांगून चालू आहे. हम्म. आणि मजा बघण्याची जी मजा आहे, जी ओढ आहे ती लागत नाहीये. तर मित्रांनो,